प्रियांनो, तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण जे पहिल्यांदाच हा कार्यक्रम पाहत आहात त्यांना मी सांगू इच्छितो की उपासना कार्यक्रम हा 1294 भाग असलेली एक अध्ययन मालिका आहे. यामध्ये आपण पवित्र बायबलमधील प्रत्येक पुस्तक, प्रत्येक अध्याय आणि प्रत्येक वचन यांचे सुलभ आणि पद्धतशीर अध्ययन करीत आहोत. प्रियानो, आज आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा अध्याय 21 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण प्रामुख्याने वधस्तंभाकडे जात असलेल्या येशूचा येरुशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश, मंदिराचे शुद्धीकरण आणि येशू ख्रिस्ताने अंजिराच्या झाडाला दिलेला शाप या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान ह्याच्या 21व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायात येरुशलेमेत येशूचा जयोत्सवाने प्रवेश, मंदिराचे शुद्धीकरण, अंजिराच्या झाडाला दिलेला शाप, येशूच्या अधिकाराविषयीचा प्रश्न, 2 पुत्रांचा दृष्टांत आणि द्राक्षमळ्याचा दृष्टांत पाहणार आहोत. येशू एका नवीन भूमिकेत येरुशलेमेत परतत आहे. आतापर्यंत तो डोळ्यात भरेल अशा प्रकारे प्रवेश करीत नव्हता, परंतु आता ह्या राजाच्या शहरात तो राजा आहे हा दावा तो ठासून करीत आहे. तो दुसऱ्यांदा मंदिराची सफाई करीत आहे. तो अंजिराच्या झाडाला शाप देतो, जी एक चिन्हात्मक कृती आहे. तो धार्मिक पुढाऱ्यांनी केलेल्या आव्हानाला सामोरे जातो आणि दृष्टांताद्वारे त्याच्या मृत्यूचा कट रचण्याबद्दल त्यांना दोष लावतो. आम्हाला येशूच्या ह्या सर्व कार्यामध्ये त्याचा निर्णायक आणि समजून उमजून केलेल्या गोष्टी आढळतात. तो आता त्यांना जेव्हा तो योग्य समजेल तेव्हा कार्य करण्याकरिता जबरदस्ती करेल. संपूर्ण परिस्थितीवर त्याचे पूर्ण नियंत्रण आहे. ह्याआधी तो अशा प्रकारे अधिकार गाजविताना दिसत नाही, पण वधस्तंभाकडे वाटचाल करीत असताना तो आपला अधिकार सुद्धा दर्शवित आहे. 1-3 वचने वाचूया. 21वा अध्याय 1-3 वचने. ते येरुशलेमेजवळ आले असता जैतुनाच्या डोंगरापाशी बेथफगे येथवर पोहोचले. तेव्हा येशूने 2 शिष्यांना असे सांगून पाठविले की तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे लागलीच तेथे बांधून ठेवलेली एक गाढवी व तिच्याजवळ शिंगरू अशी तुम्हास आढळतील. ती सोडून माझ्याकडे आणा. आणि कोणी तुम्हास काही म्हटले तर प्रभूला ह्यांची गरज आहे असे सांगा, म्हणजे तो ती ताबडतोब पाठविल. मला वाटतं हा चमत्कार नसून एक नैसर्गिक, स्वाभाविक, साधारण परिस्थिती आहे. बहुधा जेव्हा येशू ह्यापूर्वी येरुशलेमेत होता तेव्हा त्याने आपल्या मित्रांना काही जनावरे त्याच्याकरिता तयार ठेवण्याकरिता सांगितली असतील. तो त्यांचे काय करणार हे सुद्धा त्याने कदाचित त्यांना सांगितले असेल व वल्हांडणाच्या सणाच्या वेळी ते तयार ठेवण्याकरिता त्यांनी संमती दिली असेल. मला वाटतं श्रोत्यांनो, त्याने त्यांना सांगितले असेल की मी 2 शिष्यांना तुमच्याकडे पाठवीन व त्यांना सांगेन की काय म्हणायचे आहे. प्रभूला ह्याची गरज आहे. ही घटना विलक्षण आहे. आता 4 आणि 5 वचने आम्हाला पुढे सांगतात. 4 आणि 5वं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. संदेष्टाच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले. ते असे की सियोनेच्या कन्येला सांगा, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. श्रोत्यानो, हे अवतरण जखऱ्याचे पुस्तक 9वा अध्याय आणि 9व्या वचनामधून घेतलेले आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, येरुशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे. तो लीन आहे. गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे. मत्तेकृत शुभवर्तमानामध्ये सियोन कन्ये जोराने गजर कर हे वगळल्या गेले आहे. का? कारण श्रोत्यानो, आमचा प्रभू आनंदाकरिता येरुशलेमेमध्ये येत नाही. हे त्याच्या दुसऱ्या आगमन समयी घडेल. नंतर तो न्यायी व यशस्वी व विजयी आहे हे वगळल्या गेले आहे. हे सुद्धा दुसऱ्या आगमन समयी पूर्ण होईल. ह्यावरून हाच निष्कर्ष निघतो की त्याच्या दुसऱ्या आगमन समयी त्याचा प्रवेश मोठ्या जयोत्सवाने होईल.
असे मानले जाते की लहान शिंगरावर बसून आमच्या प्रभूने आपली सौम्यता दर्शविली. हे खरे नाही. ह्या लहान प्राण्यावर राजे लोक सवारी करीत. गाढव शांतीचा व घोडा युद्धाचा दर्शक मानला जाई. जेव्हा प्रभू येशू ह्या शिंगरावर बसून एरुश्लेमेत आला, तेव्हा तो स्वतःला राजा म्हणून सादर करीत होता. आता 6 ते 9 वचने पहा. तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले. गाढवी व शिंगरू ही आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्यावर बसला. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडांच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर पसरीत होते. आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करीत राहिले की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित, ऊर्ध्वलोकी होसान्ना. होऊ शकतं, शक्यता आहे की तो ह्या मार्गाने ह्या आधी एरुश्लेमेत आला नाही. हे आपण योहानकृत शुभवर्तमानात पाहूया. मला वाटतं तो मेंढरांना ज्या दरवाजाने आत आणण्यात येई त्या दरवाजाने कोणाच्या नजरेत येणार नाही अशा प्रकारे आत येई. त्या दरवाजाने प्राण्यांना बली करण्याकरिता आत आणण्यात येई. परंतु ह्यावेळी नाही. ह्यावेळी तो एका राजाप्रमाणे प्रवेश करीत होता व जे त्याच्या सोबत होते ते सुद्धा त्याला राजाच्या रूपातच ओळखत आहेत. त्याचा स्वीकार करणे किंवा नकार करणे ह्यासाठी त्यांच्यासमोर एक संधी होती. 21 अध्याय 10 आणि 11 वचने आम्हाला सांगतात, तो एरुश्लेमेत आल्यावर सर्व नगर गजबजले व म्हणाले, हा कोण? लोकसमुदाय म्हणाले, गालिलातील नासरेताहून आलेला हा येशू संदेष्टा होय. श्रोत्यानो, आमचा प्रभू एरुश्लेमला त्याने जे दावे केलेत ते स्वीकारण्याकरिता ही शेवटली वेळ देत आहे. 12 आणि 13 वचने. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या. आणि त्यास म्हटले, माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. ही फार जबरदस्त भाषा आहे, होय ना श्रोत्यानो? आता मी आपले लक्ष ज्याला विजयी प्रवेश म्हणतात त्याकडे वेधू इच्छिते. मला नाही वाटत की ह्या प्रवेशाला आपण विजयी प्रवेश म्हणू शकतो, कारण जखऱ्याच्या भविष्यद्वाणीत लिहिण्यात आलेल्या काहीच गोष्टी ह्यावेळी पूर्ण झाल्यात. आमचा प्रभू एरुश्लेम शहरात ह्यासाठी आला जेणेकरून त्याने तारणारा व्हावे. तो ह्यावेळी लोकांसमोर स्वतःचे शेवटले प्रदर्शन करीत होता. जेव्हा आपण 4ही शुभवर्तमानातील वृत्तांत एकत्र ठेवाल तर ते आपणासमोर संमिश्रित चित्र ठेवतात. ह्या सर्वांवरून एकच निष्कर्ष निघतो, तो म्हणजे त्याने एकाच दिवशी शहरात प्रवेश केला नाही, तर वेगवेगळ्या 3 दिवशी त्याने शहरामध्ये प्रवेश केला. पहिल्या वेळी शनिवारी जो त्यांचा शब्बात दिवस होता त्या दिवशी त्या ठिकाणी क्रय विक्रय करणारे लोक नव्हते. त्याने आजूबाजूला पाहिले आणि तो परत गेला. मार्क शुभवर्तमान 11 अध्याय आणि 11 वचन सांगतं की त्याने याजकाच्या रूपात प्रवेश केला. दुसऱ्या दिवशी त्याने एरुश्लेमेत प्रवेश केला. तो रविवार होता, सप्ताहाचा पहिला दिवस. क्रय विक्रय करणारे तेथे होते व त्याने मंदिराची सफाई केली. मत्ते शुभवर्तमान 21 अध्याय 12 आणि 13 वचनांमध्ये आम्ही वाचले की ह्या दिवशी त्याने राजाच्या रूपात प्रवेश केला. तिसऱ्या दिवशी त्याने एरुश्लेमेत प्रवेश केला. तो सोमवार होता, सप्ताहाचा दुसरा दिवस. ह्यावेळी तो एरुश्लेमेकडे पाहून रडला व नंतर मंदिरात गेला. तेथे शिकवण दिली, रोग्यांना बरे केले. त्या दिवशी त्याने संदेष्टाच्या रूपात प्रवेश केला. जेव्हा आम्ही मत्ते शुभवर्तमान, मार्क शुभवर्तमान आणि लूक शुभवर्तमानामधील ह्या वृत्तांताची तुलना करतो तेव्हा हे स्पष्ट होते श्रोत्यानो की ह्यामध्ये वेगवेगळे 3 प्रवेश सांगण्यात आले आहेत. आणि माझा विश्वास आहे की वेगवेगळ्या 3 दिवशी व वेगवेगळ्या भूमिकेत येशूने एरुश्लेमेत प्रवेश केला. याजक, राजा व संदेष्टा. व वापस येऊन त्याने बेथाने येथे विसावा घेतला. त्याची अटक होईपर्यंत त्याने एरुश्लेमेत रात्र घालवली नाही. लक्षात घ्या की ज्याला आम्ही विजयी प्रवेश म्हणतो त्याचा शेवट वधस्तंभाजवळ येऊन झाला, परंतु तो दुसऱ्यांदा विजयाने येईल. इब्री लोकास पत्र लिहिणारा लेखक
ह्या गोष्टींना फार विलक्षण रीतीने एकत्रित करून लिहितो इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 28व्या वचनामध्ये. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 28 वचन सांगते, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. जखऱ्याद्वारे 14 अध्याय आणि 4 वचनामध्ये आम्हाला सांगण्यात आले आहे की जेव्हा तो दुसऱ्यांदा ह्या पृथ्वीवर येईल तेव्हा त्याचे पाय जैतुनाच्या डोंगरावर टेकतील. तेथे त्याचा ह्या पृथ्वीला स्पर्श होईल. नंतर जेव्हा तो येरुशलेम शहरात प्रवेश करेल तेव्हा तो त्याचा विजयी प्रवेश असेल. ह्या 3 वेळी येशूने येरुशलेममध्ये प्रवेश केला. तो प्रवेश मी विजयी समजत नाही, कारण श्रोत्यांनो, तो ह्यावेळी तुमच्या आणि माझ्या पापांसाठी वधस्तंभावर बलिदान होण्याकरिता जात होता. आता मंदिराला स्वच्छ केल्यानंतर अनेक जण त्याच्याकडे मदतीसाठी आलेत. 21 अध्याय आणि 14 वचन सांगतं, मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्यांना त्यांनी बरे केले. लक्षात घ्या की मत्ते अनेकांना बरे केले ह्या वस्तुस्थितीवर कशा प्रकारे जोर देत आहे. 15 वचन, तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला होसान्ना असे मंदिरात गजर करणारी मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. हे सर्व पाहून त्यांना चीड आली. 16 आणि 17 वचने, व त्याला म्हणाले, ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय? येशूने त्यास म्हटले, हो, बाळके व तान्ही मुले ह्यांच्या मुखातून तू स्तुती पूर्ण करविले आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानेस गेला व तेथे वस्तीस राहिला. नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर गेला. धार्मिक पुढाऱ्यांना त्याने धिक्कारले हे ह्यावरून स्पष्ट होते व तो बेथानेस गेला. श्रोत्यानो, मी आधी सांगितल्याप्रमाणे आमच्या प्रभूने येरुशलेममध्ये अटक होऊपर्यंत रात्र घालवली नाही, परंतु आम्हाला दिसतं की दुसऱ्या दिवशी तो नगरात परत आला. मला वाटतं लूकाच्या म्हणण्याप्रमाणे हा त्याचा 3रा आणि शेवटला प्रवेश होता. 18 आणि 19 वचने, मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड होते ते पाहून तो त्याच्या जवळ गेला, पण पानाशिवाय त्याला त्यावर काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, ह्यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड ताबडतोब वाळून गेले. अंजिराच्या झाडाच्या ह्या घटनेचे स्पष्टीकरण करणे फार कठीण आहे. मला वाटतं मत्ते शुभवर्तमान 24व्या अध्यायाप्रमाणे अंजिराचे झाड इस्रायलचे प्रतीक आहे. कमीत कमी हे खात्रीपूर्वक आम्ही म्हणू शकतो की जेव्हा आमचा प्रभू ह्या जगात आला तेव्हा इस्रायल राष्ट्र फळ असण्याचा पुरावा नव्हता. तेथे फक्त विधींची व मृत धार्मिक बाबींची बाहेर दिसणारी पाने होती. ह्याचाच प्रभूने धिक्कार केला. इस्रायल राष्ट्र धार्मिक रीतींमधून गेले, परंतु त्यांच्या सामर्थ्य नव्हते. जे काही देवाने त्यांना दिले होते त्याला त्यांनी मृत जीवन नसलेल्या विधींमध्ये परिवर्तित केले. ज्यात सामर्थ्य व चैतन्य नव्हते, ज्याद्वारे परमेश्वराचा उद्देश पूर्ण होईल असे काहीच त्यात नव्हते. परमेश्वर त्या मंडळ्यांशी सुद्धा असाच व्यवहार करेल ज्यांनी ख्रिस्ताला धिक्कारले आहे, ज्यांनी त्याला आपली पाठ दाखवली आहे, ज्यांनी फक्त विधींचे पालन केले आहे. पुन्हा मला आपणाला सांगू द्या श्रोत्यानो, की अंजिराच्या झाडाला त्याचे शाप देणे चिन्हात्मक आहे. त्याने इस्रायल राष्ट्राला दोषी ठरवले, ह्यात काहीच शंका नाही. आणि इसवी सन 70 मध्ये ह्या राष्ट्रावर उद्ध्वस्त करणारा न्याय प्रगट झाला. आता आपण 20 वचन वाचूया. हे पाहून शिष्यांनी आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले? त्यांच्याकरिता ही फार विलक्षण बाब होती. 21 आणि 22 वचने पहा. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हास खचित सांगतो, तुमच्या ठाई विश्वास असला व तुम्ही संशय धरिला नाही तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही कराल. इतकेच नाही तर ह्या डोंगरालाही तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणाल तर तसे होईल. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आमचा प्रभू त्यांना प्रार्थनेविषयी पाठ शिकवित आहे. प्रार्थनेमध्ये विश्वास असायला हवा. अंजिराच्या वृक्षाला शाप दिल्याने त्यांना नवल वाटले आणि तो त्यांना म्हणतो की परमेश्वर अशा प्रकारे कार्य करू शकतो हा विश्वास ठेवण्याकरिता तुमच्यात विश्वास नाही, ही तुमची समस्या आहे. श्रोत्यानो, आम्ही बरेचदा
आमच्या समस्या परमेश्वराकडे न नेता जगातील लोकांकडे नेतो आणि आम्हाला असं वाटतं की ते आमची मदत करू शकतात, ते आमची समस्या सोडवू शकतात. दावीद स्तोत्रसंहिता 121 अध्याय 1 आणि 2 वचनांमध्ये म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. आज प्रभू माझ्यासारख्या तुच्छ दासीला त्याच्या वचनाच्या सुवार्तेसाठी, शुभवर्तमान प्रचारासाठी उपयोगात आणत आहे. देवाचा आत्मा ह्या वचनाला लोकांचे जीवन परिवर्तित करण्याकरिता उपयोगात आणत आहे. परंतु श्रोतांनो, ह्यामध्ये विश्वास फार आवश्यक आहे, महत्वाचा आहे. हा विश्वास असायला हवा की परमेश्वर त्याच्या वचनाला उपयोगात आणू शकतो आणि आणेल. पुन्हा आता धार्मिक पुढारी ख्रिस्ताला आव्हान देतात. 23 वचन, नंतर तो मंदिरात जाऊन शिक्षण देत असता मुख्य याजक व लोकांचे वडीलजन त्याच्याजवळ येऊन म्हणाले, तुम्ही कोणत्या अधिकाराने हे करता? तुम्हाला हा अधिकार कोणी दिला? हे धार्मिक पुढारी त्यांच्या व्यवहारात, वागणुकीत फार किळसवाणे व द्वेषाने भरलेले होते. प्रभू येशू ख्रिस्त काय करीत आहे ह्याविषयी ते प्रश्न विचारित नाहीत. हे आपल्या लक्षात आले आहे काय? तो जी आश्चर्यकर्मे करीत होता त्यांना नाकारण्याकरिता त्यांच्याजवळ कुठलाच आधार नव्हता. ते फक्त त्याच्या अधिकाराविषयी प्रश्न विचारू शकले. 24 वचन, येशूने त्यास उत्तर दिले, मीही तुम्हास एक गोष्ट विचारतो, ती मला सांगाल तर कोणत्या अधिकाराने मी हे करीतो ते मीही तुम्हास सांगेन. आता तो त्यांना उलट प्रश्न विचारित आहे. 25 आणि 26 वचने, योहानाचा बाप्तिस्मा कोठून होता? स्वर्गापासून किंवा माणसापासून? तेव्हा ते आपसात विचार करू लागले की स्वर्गापासून म्हणावे तर हा आपल्याला म्हणेल, मग तुम्ही त्याच्यावर विश्वास का ठेविला नाही? बरे, माणसापासून म्हणावे तर आपल्याला लोकांची भीती वाटते, कारण सर्व लोक योहानाला संदेष्टा मानतात. हे धार्मिक पुढारी त्याला पेचात टाकून त्यांच्या जाळ्यात फसवण्याच्या प्रयत्नात होते. परंतु त्याने त्वरित त्यांना पेचात टाकले. तो म्हणाला, मी कोणत्या अधिकाराने हे सर्व कार्य करतो हे मी तुम्हाला सांगेन. परंतु त्याआधी बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाविषयी तो कोणत्या अधिकाराने कार्य करीत असे हे तुम्ही मला सांगा. स्वर्गापासून किंवा माणसापासून? अर्थातच जर त्यांनी म्हटले असते की स्वर्गापासून, तर प्रभू येशूने म्हटले असते, मी त्याच अधिकाराने करतो. म्हणून त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. योहान स्वर्गापासूनच्या अधिकाराने कार्य करीत होता हे ते मान्य करणार नाहीत, तर अर्थातच ते येशूच्या अधिकाराला सुद्धा मान्य करणार नाहीत हे स्पष्ट होते. आता 27 वचन पहा. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हाला ठाऊक नाही. तो त्यास म्हणाला, तर मग कोणत्या अधिकाराने मी हे करीत आहे ते मीही तुम्हास सांगत नाही. ह्या परिस्थितीत जो तणाव वाढत आहे तो आपल्या लक्षात येईल. प्रभू येशू त्यांच्यावर फार बोचक असा उघड दोषारोप लावणार आहे. तो एक असा दृष्टांत देईल ज्यामध्ये जकातदार व कसबिणी त्यांच्यापेक्षा चांगले हे स्पष्ट करेल. व जो आरोप येशू लावेल तो दुर्लक्षिला जाऊ शकत नाही. आमचा प्रभू ह्या दोन पुरुषांच्या विरुद्धात बोलत आहे. आता आपण 28 ते 31 वचने वाचूया. तुम्हास काय वाटते ते सांगा बरे. एका मनुष्याला 2 मुलगे होते. तो पहिल्याकडे जाऊन म्हणाला, मुला, आज द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. त्याने उत्तर दिले, जातो महाराज, पण तो गेला नाही. मग दुसऱ्याकडे जाऊन त्याने तसेच म्हटले, पण तो म्हणाला, मी नाही जात. तरी नंतर त्याला पस्तावा होऊन तो गेला. ह्या दोघातून कोणी बापाच्या इच्छेप्रमाणे केले? ते म्हणाले, दुसऱ्या मुलाने. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, जकातदार व कसबिणी तुमच्या आधी देवाच्या राज्यात जातात. धार्मिक पुढाऱ्यांसाठी हा दृष्टांत फार भयंकर अपमान होता. येशू त्यांना दुसऱ्या मुलाशी जोडत आहे, ज्याने पित्याला म्हटले की मी काम करीन, पण त्याने केले नाही. प्रभू ह्या धार्मिक पुढाऱ्यांपेक्षा जकातदार व कसबिनींना उच्च स्तरावर ठेवत होता. श्रोत्यांनो, असे अनेक लोक आहेत जे विधींना महत्त्व देतात, धार्मिक संप्रदायांना अधिक मानतात, परंतु ते आपल्या आत्मिक जीवनाविषयी मात्र अज्ञानी राहतात. 32 वचन, कारण योहान नीतीच्या मार्गाने तुम्हाकडे आला आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.
जकातदार व कसबिणी ह्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हे पाहून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा असा नंतरही तुम्हाला पस्तावा झाला नाही. धार्मिक पुढाऱ्यांजवळ बाहेरून दिसणारा सजलेला धर्म होता, परंतु आतून ते अगदी खोकले होते. जेव्हा कोणी येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतो, तेव्हा फक्त आतून ती व्यक्ती पुन्हा शृंगारल्या जात नाही, तर संपूर्णपणे नवी बनते. जे जुने आहे ते सर्व नष्ट होते, समाप्त होते आणि ती व्यक्ती पूर्णपणे नवी बनते, नवी सृष्टी बनते. होय श्रोत्यानो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त जीवनामध्ये येतो, तेव्हा त्या व्यक्तीचा स्वभाव, त्या व्यक्तीचा व्यवहार, तिचे चालचलन सर्व काही बदलून जाते. प्रभू येशू ख्रिस्त फक्त बाहेरून उपाय करीत नाही, तर तो आतून उपाय करतो. जे काही खोकले जीवन आहे, जे काही वाईट आहे, ते सर्व तो दूर करतो. श्रोत्यानो, आज अनेक लोक आहेत जे फार धार्मिक आहेत आणि त्यांचं जीवन मात्र खोकलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये कुठलाच अर्थ नाही. ते विधींचे पालन करतात, संप्रदायांचे पालन करतात आणि बाहेरून आपला धार्मिकपणा, आपला चांगुलपणा दाखवण्याचा प्रयत्न करतात. परंतु विधींमुळे, रूढींमुळे, संप्रदायांमुळे आमच्या पापांपासून आम्हाला सुटका मिळत नाही. आमचे जीवन शुद्ध होऊ शकत नाही. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे तारण प्राप्तीची गरज आहे. पापांना धुवून काढण्याची गरज आहे. पापांची क्षमा प्राप्त करण्याची गरज आहे आणि ते फक्त प्रभू येशू ख्रिस्तच करू शकतो. मनुष्यत्यानो, आज त्याच्याजवळ या आणि त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा आणि एक नवीन सृष्टी बनून परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करा. प्रभू परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करू. प्रियांनो, आजचे अध्ययन आपल्याला एका गोष्टीची आठवण करून देते की जेव्हा येशू आपल्या जीवनाच्या मंदिरात येतो, तेव्हा तो प्रथम आपल्याला शुद्ध करू इच्छितो. कदाचित आपल्या जीवनात अशा अनेक गोष्टी असतील ज्या आज देवाच्या वचनाप्रमाणे नाहीत. अशी सवय असेल की जी सोडायची आहे, परंतु ते अद्याप शक्य झालेले नाही. तर मग आज तुमच्या जीवनात येशूचे स्वागत करा. त्याला तुमच्या जीवनाचा उद्धारक व्हायचा आहे. त्याला तुमच्या जीवनात यायचे आहे, कारण तो तुमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला. तो प्रेमळ आहे. जर तुम्ही तुमच्या हृदयाचे द्वार येशूसाठी उघडले, तर तुम्हाला एक नवीन व्यक्ती बनवण्यासाठी तो तुमच्या हृदयामध्ये येईल. ही प्रक्रिया तुम्हाला देवाचे मूल बनण्यास आणि स्वर्गात अनंत काळाच्या जीवनात प्रवेश करण्यास मदत करेल. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो यासाठी की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि प्रभू येशू ख्रिस्ता, तू देखील आमच्या अंतःकरणामध्ये यावं अशी तुझी इच्छा आहे. होय प्रभूजी, आमचं अंतःकरण मलिन आहे, पापाने बरबटलेलं आहे. आणि जसं तू मंदिराचं शुद्धीकरण केलंस, आज आमची विनंती आहे, आमच्या अंतःकरणाचे देखील तू शुद्धीकरण करावंस. प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्ही तुला विनंती करतो, ये आमच्या अंतःकरणाचा ताबा घे, आमच्यामध्ये परिवर्तन घडून आण, की जेणेकरून आम्ही तुला ओळखू, तुला जाणू आणि तुझ्या मार्गांवर आम्ही दृढ राहू शकू. होय बापा, आमची ही उणीव तू दूर कर आणि तारणारा ख्रिस्त आम्हाला लाभू दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. प्रभू आपणाबरोबर सदैव असो.